ना अश्विन चव्हाण. मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सेकंड पार्ट ऑफ टू बी. जर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आधी तो व्हिडिओ बघा. तर चला करूया स्टार्ट. तर चला आज आपण बघूया टू बी पास्ट. टू बी पास्ट म्हणजे काय? होता, होते किंवा होते. जसं की आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं टू बी प्रेझेंट. टू बी प्रेझेंट मध्ये आपण पाहिलं होतं काहीतरी आहे किंवा कुठेतरी आहे. तर या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत काहीतरी होता किंवा काहीतरी होते. तर त्यासाठी आपण सर्वात पहिले बघूया हे स्ट्रक्चर काय असणार. तर आपला जो स्ट्रक्चर असणार आहे तो असणार आहे सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वर प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे काहीतरी होता किंवा काहीतरी होते किंवा कुठेतरी होते. सी तर वॉज कुठे यूज करायचं आणि वर कुठे यूज करायचं. तर वॉज यूज करायचं आपल्याला आय सोबत, हे सोबत, शी सोबत, इट सोबत आणि सिंग्युलर सोबत. आणि वर यूज करायचं दे सोबत, वी सोबत, यू सोबत आणि प्लुरल सोबत. तर चला आपण काही सेंटेन्सेस बनवूया आणि माझ्या सोबत तुम्ही प्रॅक्टिस करा. मी काल घरी होतो. I was at home yesterday. तो माझा फ्रेंड होता. He was my friend. ती माझी बहन होती. She was my sister. ही मार्कर होती. It was a marker. राम पुण्यामध्ये होता. राम was in the पुणे. ते चांगले मुलं होते. They were good boys. आम्ही चांगले फ्रेंड्स होतो. We were good friends. तू एक चांगला विद्यार्थी होता. You were a good student. राम आणि श्याम भाऊ होते. राम आणि श्याम were brothers. तर आता आपण बघूया नेगेटिव्ह सेंटेन्सेस. तर नेगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये काय स्ट्रक्चर असणार. तर सर्वात पहिले आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट, त्याच्यानंतर वॉज किंवा वर, आणि त्याच्यानंतर घ्यायचं आहे नॉट, आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. म्हणजे नव्हता, नव्हती किंवा नव्हते. तर चला बोलूया आपण काय सेंटेन्सेस. मी काल घरी नव्हतो. आय वॉज नॉट ऍट होम येस्टरडे. तो माझा फ्रेंड नव्हता. ही वॉज नॉट माय फ्रेंड. ती चांगली मुलगी नव्हती. शी वॉज नॉट अ गुड गर्ल. ही मार्कर नव्हती. इट वॉज नॉट अ मार्कर. राम चांगला विद्यार्थी नव्हता. राम वॉज नॉट अ गुड बॉय. ते माझे फ्रेंड्स नव्हते. दे वर नॉट माय फ्रेंड्स. आम्ही क्लासमध्ये नव्हतो. वी वर नॉट इन द क्लास. तू घरी नव्हता. यू वर नॉट ऍट होम. राम आणि श्याम चांगले विद्यार्थी नव्हते. राम आणि श्याम वर नॉट गुड स्टुडंट्स.